क्या कुछ बोलूंगा ना, मेरे को चीड़ तो बोलूंगा ना। हाँ, दुकान वालों की सुनवाई, ऑटो वाले की सुनवाई, ऑटो वाले की सुनवाई नहीं ना, दुकान वाले को सब सुन रहे, ऑटो वाले की सुनवाई नहीं, ऑटो वाला नहीं चला सकता, बस यही कार्रवाई है। ऑटो वाला क्यों नहीं चला? ऑटो वाले से क्या गुना है? ऑटो वाले से कोरोना हो रहा, ऑटो वाले से क्या परेशानी? ऑटो से क्या परेशानी बताओ ना, क्या परेशानी ऑटो वालों से? ऑटो वाले से क्या परेशानी है? ऑटो वाले से नफरत क्यों? ऑटो वाला टैक्स भरता है, इंश्योरेंस भरता है, 10,000 साल के भरते हम लोग, तो उससे क्या तकलीफ है? वारे सरकार जिंदगी में ना ऐसी सरकार। ज्या प्रकारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व महापौर यांनी लॉकडाऊन जनता कर्फ्यू हा घोषित केला होता 2 दिवसाचा, त्यामध्ये लोकांनी सावधानी केली पाहिजे या दृष्टिकोनातून जनता कर्फ्यू केला होता। पण आपण पाहू शकतो आमच्या मागे तुम्ही जे दुकानं दिसताय तुम्हाला, त्या दुकानामध्ये तुडुंब गर्दी आहे आणि हे लोक ज्या प्रकारे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला जुमानून हे लोक गर्दी करताय। याचाच अर्थ हा आहे की जनता कर्फ्यू हा अवेअरनेस वाढवण्याकरिता केला होता। लोकांनी जे प्रशासनाने दिलेले जे नियम्स आहेत ते पाळायला पाहिजे आणि त्यांच्यावर नियम लादले गेले पाहिजे, कुठेतरी त्यांनी नियमाचं पालन केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून या लोकांनी जनता कर्फ्यू करण्यात आला होता। पण आज पाहतो आपण जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण पाहतो जनता कर्फ्यू ज्या 2 दिवसाचा होता त्यानंतर दुकाने उघडले पुन्हा, पण तुडुंब गर्दी अशी लोकांच्या सगळ्याच किराणा शॉपमध्ये तुम्ही पाहून घ्या। आणि आता कुठेतरी हे आमचे कॅमेरा पाहून हे लोक थोडा बाजूबाजूला झाले, पण ज्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं होतं की इथे तुडुंब गर्दी होती, लोक एकदम चिपकू एक उभे होते। इथे काही मोबाईल शॉपही होते, काही किराणा शॉप आहे, अनेक दुकानांमध्ये अनेक लोक गर्दी करून आहे, कुठंही फिजिकल डिस्टन्सचं पालन नाही करता हे लोक, कुठल्याही प्रकारचं जो अवेअरनेस आहे तो यांच्यामध्ये आला नाही 2 दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये। म्हणजे हे सगळं दिसून येते की जनता कर्फ्यू करूनसुद्धा हे लोक नियम पाळत नाही, प्रशासनाने नियम जे यांना लागू होत नाही का, आणि हाच एक मोठा भाग आहे। आता आपण पाहू शकतो अनेक दुकानामध्ये पाहू शकतो आपण लोकांनी गर्दी केली आहे, त्यांना कुठेही कोरोनाची भीती नाही आहे। तुम्ही पाहू शकता त्या किराणा शॉपमध्ये थोड्याफार प्रमाणात एक दोरी फक्त बांधली आहे, पण अनेक लोकांची अशी गर्दी तिथे आहे आतमध्ये, आणि तो किराणा शॉपवालाही काही जुमानून नाही राहिला, म्हणजे नियम पाळायचे नाही या लोकांनी। आणि यासाठी आयुक्तांनी किंवा महापौरांनी आव्हान केलं होतं, जर तुम्ही 4 दिवसात जर मानले नाही तर कदाचित आम्हाला 31 तारखेला निर्णय घ्यावा लागेल आणि 1 तारखेपासून हा पुन्हा लॉकडाऊन विथ कर्फ्यू करावा लागेल। पण लोक नियम पाळताना दिसत नाही, याचाच अर्थ कुठेतरी पुन्हा 1 तारखेपासून लॉकडाऊन विथ कर्फ्यू केला जाऊ शकतो। मी सुदर्शन बागडे, माझे सहकारी अश्विन कुमार सोबत, न्यूज नागपूर।